सासरे खबर बाई झोका दे तया सासरा सुन बाई. उठाचा माझं सगळा थकवा गेला माझा. चला तिथं बसून राहा. हा चालू आहे. हा ओके बस तुम्ही काढून घेते काढून घेते उभा राहते ना आता. कॅमेरा पुढे ना. ऍक्शन मध्ये इकडे उभा ऍक्शन म्हणा सर. ऍक्शन. हा माझ सोनूल सोनूल माझ चकुल चकुल माझ सोनूल सोनूल माझ चकुल चकुल. आता बघा की कवर अडचण मग भाकरी करून दमून गेले होते आम्ही. कोण पण सीन हलका झाला माझा. आता कालवण भाकरी करते म्हणत होते मर मर काम करीते बाई. आबा याला काय म्हणायचं आता पण असा प्रकार म्हणल्या ही अशी पद्धत आली आता. हा सून सांगते मी कंटाळे फार. हा मुलगा म्हणतोय पोरं गेल्यात साळत. हा पोरीला म्हणलं तुमच्या आईला सांगत ते म्हणते आमचं ऐकत नाही. नवऱ्याचे हात पाय बायकून दाबायचे बायकून जोक्यावर नवरा जोकायची द्यायची बारी येते. सांगा ना तुम्ही आता. अहो नुसता नवरत नाही सासऱ्याच्या हातात दिली दुरी. पण नेमकं त्या पोरीनं काय करावा. धोका सासरा देतोय निदान नवऱ्याला तरी लाज वाटते का? नाही, तुम्हाला काय याच्यावर काय म्हणा तुम्हाला असल्या सुना काय केल्या पाहिजे. आता ह्या नेमक्या सुना काय केल्या पाहिजे. ज्यांनी बायका केले त्यांनी ठरवलं. आमचं आता काय 3 दिवस राहिले. मुंगळ्याच्या बाबलेला बांधल्या पाहिजे. मुंगळ्याच्या बाबीला जरी बांधल्या तरी ह्यांना गुळाचा ढिवकूळ खाली ठेवा तेव्हा मुंगळे ह्यांना चिटकलेलं काय तसं कसं करणार सांग बरं. ह्या आता कसं खुर्ची बसतात टेबल खात्यात मुंगळ्याची ह्यांची ओळखच नाही. आई असे म्हणले पुरीने काय करायचं. पुरीच्या पुढे निघायच्या. पण मला कळत नाही आम्हाला झोका द्यायच्या टायमिंगला तुम्ही आईला झोका देता. आम्ही कुठे जावा. तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे जाता नवरे देते तुम्हाला झोका. माझे शेवटचे दिवस आहे आता खाऊन 2 दिवस झोका. वा खरं तेच बोलते टॉकिंग इन मराठी. आईच्या डोक्यावरून इंग्रजांचं विमान गेलं नाही. हेलिकॉप्टर गेलंय हेलिकॉप्टर गेलं आणि लेकरांबरोबर परत शिकती. मुलं शिकतात ना मुलांबरोबर आई सुद्धा इंग्लिश शिकती परत. भाकरी कालवण करायला शिकव. करायचं भाकरी कालवणच करायचंय. आताच केलंय भाकरी कालवण. संध्याकाळची तयारी करायची थोड्या वेळाने. आधी स्वयंपाक कर मग त्या इंग्लिशचे झेंडे नालायकांनो दिवसभर माझ्याकडून काम करून घेता तुम्ही. मर मर मरते मी बघ घाम अजून निघला नाही. वाळून चालली वाळून काम तू माझी आई ग आई ग लाडाची कशी भाकऱ्या भाजती. काय म्हणणं ऐक एकदा. काय म्हणते पोराचं लग्न करायचं मला काय करते थोड्यासाठी लग्न. कुणाचं माझं लग्न होईल. माझं लग्न करायचं तुला करायचं ना पण तुझी आई पैसे जरा मला सांगाय. तुला वाटतं का मी तुला माझ्या लग्नाचा त्रास देईन. अरे ह्या पासल्या तोंडाच्या गाडी मिशा आल्या का तुला. तुझी लवकर भाजलं पाहिजे तुला नाहीतर मलाच काम करावं लागेल. म्हातारा ओसर तुझं वय गेलं निघून ना वाहनात ना गुणात. थोडा जेवण आहे तवरच घे लग्न करून. नंतर बायको बी कोणी द्यायचं नाही तुला. संन्यास म्हणतोय ना काय आणि बघा ना संन्यास घेणार संन्यास घे नाही तू तुझा जाळ कर. घरात राहायचं नाही तू. पण माझं काय ओके सुनबाई खरे बोलली आणि चांगलं बोलली. या पोरांचं सांगून कंटाळा आला. घेऊन असं भेटलं जर संन्यास घेताना माझ्या दारात परत यायचं नाही. पाऊल ठेवायचं नाही. सांगून ठेवते परत. अरे किती बोलती तू. तुझं डोक्यावरनं चाललं का काय. कोणत्या अरे पण तिने एवढ्या डोक्यात मिऱ्या तुझ्या वाटल्या पण तुझ्या ह्या कानात घुसतंय का. ह्या कानात घुसलं की ह्या कानात निघतंय. कुठून इकडून घुसलं की इकडून निघतंय. दात इतक्या ती कानात ठेव. अहो मामांजी याच्या हातात बघा काही बी घालतंय. शर्ट बघा ह्याच्या झिपऱ्या बघा ह्याची पॅन्ट बघा. हे असले लेकरांचा कसं पोवायचं यांना. हा कोण लग्न करण ह्याच्या संग. अगे आई पण मी काय म्हणते माझं काय तुझं लग्न करायचं का. नाही शाळा शिक्की पोरगा असं भेटलं जर ते 4 चौघात दाखवता बी येत नाही लपवता बी येत नाही. काय तुला सांगू काय हे कशी गोष्ट झाली. हे झालंय अवघड ठिकाणचं दुखणं. नाव पळत आहे नाना घरात आहे. नेता नाही ना अन्यात म्हणलं आता तुम्ही सांगा लाईट गेली तर अंधारात बी कंदील लावून